असंत भाऊ बाजारात गवार आणि टमाटे विकायला घेऊन आला होता. किती भावाने विकले आणि किती पैसे झाले ते सगळं सांगू तुम्हाला. राम राम मंडळी, मी तुमचा अभय डूस. आजचा दिवस आहे 41वा. गॅरेजचं काम उरकून पण दुपारी निघालो होतो बाजारला. बाजारात पण आलो होतो, कार्तिकला पण घेऊन आलो होतो. टप टप टमाटे आणि गवार पण लावून घेतली. बाजार पण सुरू झालेला होता, गिराईक पण चालू झालं होतं. सगळे आपले माणसं पण येत होती, एकदम गर्दी पण केली होती. सगळ्यांनी पण गवार आणि टमाटे घेतले. बरंच गिराईक पण येत होतं, थोड्यावर स्टॉप पण झालं होतं. आम्हाला पण चहाची तलब झाली होती, तेवढ्यात मग चहा पण दिसला. टपटप मस्त पैकी चहा घेतला. आता तर खरा बाजार चालू पण झालं होतं आणि त्याच्यामुळे गर्दी पण चालू झाली होती. थोडंफार राहिलं होतं, मग ते पण गिराईक पण चालू होतं. गवार पण 30 रुपये पावशेर विकत होतो आणि टमाटे पण 20 रुपये किलो विकत होतो. शेवटचे राहिलेली गवार पण या मामाने घेऊन टाकली. थोडेफार आता टमाटे पण राहिले होते, त्याला पण गिराईक चालू होतं. बाजारात भरपूर गर्दी पण झाली होती. शेवटचे राहिले टमाटे पण या आजीने घेऊन टाकले. सगळं संपलं तर होतं. टमाटे आणि गवारचे पण 500+ रुपये झाले होते. बाजारातून पण निघत होतो गार प्यायला. एकवर एक 2 ग्लास पेलो. निघालो लगेच मग शाळेच्या गेट वरून शाळेत. आता तर शाळा पण एकदम मस्त बनवली भो. लहानपणी पण या शाळेत शिकेल आणि लहानपणाच्या वस्तू पण घेऊन आलो होतो. तिथंच पोरं पण खेळत होते क्रिकेट. त्यांना म्हटलं आता माझ्याकडे बॅट, मी बघायची 6 आणतो. मला पण पहिलेच बॉल टाकला, मी बचकीने पडलो हो तिथं. पहिला बॉल होता म्हणून थोडं हे झालं, पण दुसऱ्या बॉलला असा मारला 6. बॉल तर डायरेक्ट शाळेच्या बाहेर गेला होता. बॉल गेला बाहेर, आम्ही पण जात होतो. तुम्ही पण घ्या फॉलो लाईक करून.